नमस्कार। आज इथे रोहिदास आबा कोंडेजी यांच्या कार्यालयाचं, शिवसेनेच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज इथे सगळे आमचे जिल्ह्याचे सर्व शिवसेनेचे, युवा सेनेचे, महिला आघाडीचे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत। मी रोहिदास आबा कोंडे यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी आमचे युवा सहकारी रोहिदास आबा कोंडे यांच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आमचे नेते शिरोडकर साहेब, त्याचप्रमाणे गजाननजी थरकुडे, माऊली शिंदे, आदित्यजी बोरगे आणि या तालुक्याचे तालुका प्रमुख दशरथजी गोळे आणि नाना साळुंके, उमेशजी सुर्वे ही सर्वच मंडळी या ठिकाणी आलेली आहेत। वास्तविक पाहता रोहिदास आबा कोंडे हा कार्यकर्ता तसा असा भाडाचा, तळमळीचा आणि त्याचं समाजाप्रती एक चांगलं भान त्या कार्यकर्त्याकडे आहे। मी कित्येक वर्ष झालं पाहतो, एक तळमळ जी शिवसैनिकात असते ना, आणि त्यालाच पोटेन्शियल म्हणजे एनर्जी देण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बोलावलेलं आहे। आणि भविष्य काळात समाजाचे आपण सांगितल्याप्रमाणे निवडणुका हा शिवसेनेच्या विषयाने गौण विषय, परंतु समाजात 4 अक्षरांवर जो विश्वास आहे, शिवसेना या नावावर साहेबांच्या जे प्रेम आहे आपण सर्वांनीच पाहिलं असेल। काही जरी झालं, फुटतूट झाली तरी शिवसेनेवर प्रेम करणारी माणसं आजही मोठ्या संख्येने आपल्याकडे आहेत। आणि एकमेव संघटना महाराष्ट्र राज्यात अशी की मोठ्या पवार साहेबांची संघटना फुटली तर फार वीक झाली, परंतु आपली संघटना फुटली तर अजून बळकटी आली। नगरपालिकेचे इलेक्शन चालू आहे, त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती होतील, नंतर महानगरपालिकेचे इलेक्शन होईल। अशा पद्धतीत प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी प्रत्येकाच्या विचाराने देवाणघेवाण करून त्या ठिकाणी काम करत आहे। तर सर्वांना त्या ठिकाणी न्याय मिळेल असं मला या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। आबांच्या विषयी बोलायचं म्हणलं तर गेली 15 वर्ष झालं शिवभूमी सेवा संघटनेच्या माध्यमातून असेल, शिवसेना युवसेनेच्या माध्यमातून एक चांगलं काम आबांच्या माध्यमातून या हायवे पट्ट्यामध्ये खऱ्या अर्थानं होतं आहे। रस्त्याचे प्रश्न असतील, तरुणांचे प्रश्न असतील, रोजगाराचे प्रश्न असतील, प्रत्येक प्रश्नावर खऱ्या अर्थानं आबा आणि आबांच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून, युवा सेनेच्या माध्यमातून एक प्रत्येक वेळेस आवाज उठवताना आबा त्या ठिकाणी दिसतात। तुम्ही आवर्जून वेळ दिला त्याबद्दल सर्वांच्या वतीनं, युवा सेना, शिवसेनेच्या वतीनं मी तुम्हा सर्वांचा आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।